नमस्कार. ग्रंथप्रेमीच्या आजच्या अभिवाचनाच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी वाचणार आहे जो जे वांछील नचिकेत शिरे यांनी लिहिलेलं हे पुस्तक. ह्या पुस्तकात अनिकेतची गोष्ट आहे. तुमच्या माझ्यासारखा अगदी सर्वसामान्य साधारण घरातनं आलेला हा मुलगा, त्याच्या आयुष्यात येणारे इतके प्रॉब्लेम्स आणि त्यांना तो किती धिटाईने फेस करतो, त्याचे स्वप्न तो कसे खरे करतो, ह्या सगळ्या गोष्टी वाचताना आपल्याला हे जाणवेल की हे सगळे प्रॉब्लेम्स कुठेतरी आपल्यालाही येत असतात. मग त्याच्यावर मात कशी मिळवायची ह्या पुस्तकातनं अगदी सहज सोप्या भाषेत शिकायला मिळेल. सुरू करूयात. मी लहानपणापासून आठवायला लागलो. खरंच कोणतं असं स्वप्न होतं की जे मनापासून पूर्ण व्हायला हवं होतं पण झालं नाही. क्रिकेटर बनायचं, सई, टेलिव्हिजन मीडिया. खरंच आपण स्वप्न बघितले का असा मला प्रश्न पडायला लागला होता. तेवढ्यात चौगुले आलेच. चौगुले, काय मग जोशी, आठवलं का? मी, हो, म्हणजे 1-2 स्वप्न असतील. चौगुले, अनेक लोक आपल्या संपूर्ण आयुष्यात एकाही स्वप्नाच्या मागे धावू शकत नाहीत का, माहिती आहे? मी, नाही माहिती. चौगुले, एखादं लहान मूल जेव्हा थोडी मोठी उडी मारायला जातो तेव्हा आई बाबा काय सांगतात? मी, सांभाळून. चौगुले, अगदी बरोबर, सांभाळून. पडशील, नाही जमणार तुला, असं नसतं ते. हे वाक्य आपण अगदी घरात, शाळेत, शिक्षकांकडून आणि नोकरीत बॉसकडून पण ऐकतो आणि ते आपल्या इतकं मनात बसतं की आपण ते सत्य मानायला लागतो. म्हणजे आपण विचार करतो, स्वप्न बघतो, पण लोकांनी आपल्याला कधीतरी कोणत्या तरी बाबतीत सांगितलेलं असतं ना की तू बुद्धू आहेस, तू आळशी आहेस, गरीब आहेस, लहान आहेस, तुझं नशीबच वाईट आहे, तुला अनुभव नाही, तुझ्या घरची परिस्थिती चांगली नाही. ह्यापैकी काहीतरी आपल्या डोक्यात फिट झालेलं असतं आणि आपणच ठरवतो की स्वप्न आणि वास्तव ह्यात फरक आहे. आपण स्वतः तो अनुभव घेतलेलाच नसतो. आपण सुरुवात पण करत नाही आणि ठरवतो हे स्वप्नच आहे, वास्तव होऊच शकत नाही. तुम्हाला माहिती आहे जोशी, काही लोकांना सांभाळून, पडशील, जमणार नाही, असं नसतं ते. ही असली वाक्य ऐकूच येत नाहीत. मला ऐकू यायची, पण मी समोरचा कितीही मोठा असला तरी मनात म्हणायचो, तुम्हाला वाटतं हे अशक्य, मला ते शक्य वाटतं. अहो, म्हणूनच तर गुरुत्वाकर्षणाला मागे टाकून विमानं उडलीत ना. माणूस चंद्रावर पोहोचला. घरी बसून व्हिडिओ कॉलवर अमेरिकेतल्या मित्राशी आपण बोलू शकतो. आणि इतर कुठलीही गोष्ट घ्या, कुठलाही शोध घ्या, खेळातला रेकॉर्ड घ्या, कलेतलं काही घ्या, कधीतरी त्यापैकी प्रत्येक गोष्ट अशक्यच वाटत होती ना. वन डेमध्ये कोणी 200 धावा करतील असं कधी वाटलं होतं? तो हा सिनेमा बघितलाय का तुम्ही, दादासाहेब फाळकेंवरचा, हरिश्चंद्राची फॅक्टरी? तो माणूस वेडा होता असे त्याचे नातेवाईक, शेजारी म्हणायचे ना. हा मध्यमवर्गीय मराठी माणूस, ज्याला त्या क्षेत्राचं काहीही बॅकग्राऊंड नाही, शिक्षण नाही, तो सिनेमा काढणार? जे आजपर्यंत भारतात कोण्या बड्या माणसानेही केलं नाही तो प्रयत्न एक चाळीत राहणारा माणूस करणार? अहो, अशा वेड्या माणसाने ज्यांच्याकडून कधीच अपेक्षा नव्हती त्याने जादू केली. एका संपूर्ण उद्योगाची सुरुवात केली. आहेत ना अशी उदाहरणं? मी, सर, हे सगळं मान्य आहे, पण हे जे लोक होते ना ते काहीतरी वेगळे असतील ना. तुम्ही म्हणालात ते नेगेटिव्ह गोष्टी ऐकतच नाहीत, त्यासाठी त्यांचे कान बंद असतात. हे गॉड गिफ्ट नाही का? सामान्य माणसाला हे नाही करता येत. चौगुले, अहो नाही, तुम्ही ठरवलं तर आजपासून नेगेटिव्ह गोष्टी ऐकणं बंद करू शकता. मी, कसं? चौगुले, मला सांगा, मनापासून आठवून बघा. असं कधीच झालं नाही का हो की सगळे म्हणत होते नको करूस, पण तुम्ही ते केलं? काहीही असू शकतं हां, खेळाबाबतीत, प्रेमाबाबतीत, कॉलेजच्या ॲडमिशनबद्दल, लग्नाबद्दल, नोकरीबद्दल, अगदी काहीही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही आपण सगळ्याच्या विरोधात जाऊन केलेलंच असतं.
आपल्याला जे मनापासून वाटत असतं ना, त्यावेळेस आपण प्रत्येकजण निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करतोच. ते स्वाभाविक आहे. मी असेल कदाचित, पण कितीही म्हटलं तरी हे पटत नाही की त्यांना काहीतरी वेगळी शक्ती नसते. तुम्ही तुमचं उदाहरण देता, धीरूभाईंचं देता. कुठेतरी व्यावसायिक होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या तुमच्यात आधीपासून असतीलच ना. चौगुले: अहो जोशी, आमच्या अख्ख्या कुटुंबात कोणी साधं ठेल्यावर भाजी पण विकली नाही आहे. मी जेव्हा स्वप्न बघायचो ना की आपल्याला मशीन बनवायचा कारखाना टाकायचा आहे, तेव्हा खरं सांगतो मला हे पण माहिती नव्हतं की ह्याला व्यवसाय म्हणतात. ह्यासाठी किती पैसे लागतात, ते कुठून आणायचे, माणसं कशी जोडायची, काहीच माहिती नव्हतं. एकच खरं आहे, ह्यातलं मला काहीच माहिती नाही हे मी स्पष्टपणे लोकांना सांगायचो आणि त्याची माहिती करून घ्यायचो. लोक हसायचे, पण तरीही मी बेशर्मासारखं विचारायचो. तुमचा पोशाख बघून, आडनाव बघून लोक सांगतील तरी. विचार करा माझं काय होत असेल. देव जाणतो, मला व्यावसायिक होण्यासाठी काय काय लागतं हे माहिती नव्हतं आणि जन्मजात पण माझ्यात ते नव्हतं. मनापासून एखादी गोष्ट हवी असेल ना तर काहीही शिकता येतं. मला सांगा, एखाद्या मुलीचा नंबर किंवा पत्ता मिळवण्यासाठी नाही का हो धडपड केली तुम्ही कधी? आणि मला एक सांगा, देव मला काहीतरी जास्त देईल तुमच्यापेक्षा का? मी कारण नशीब, कर्म, दैव वगैरे. चौगुले: माझा ह्या गोष्टींवर विश्वास आहे आणि यश आणि अपयश हे तुमच्या दैवावर निर्भर आहे. पण मी यश आणि अपयशाबद्दल बोललोच नाही. मी फक्त म्हटलं स्वप्न पहा आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न करा. यश येईल की नाही हे तुमच्या हातात नाही, पण यासाठी जे काय शक्य आहे ते करणं, सातत्याने चिकाटीने प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे आणि ते करायला हवं. इनफॅक्ट मी प्रयत्नाबद्दल पण बोललो नाही. पहिलं पाऊल म्हणजे स्वप्न बघायचं आणि स्वप्न पूर्ण होतात हा विश्वास बाळगायचा. कसं, काय, कधी ही पुढची पावलं आहेत. मला आता काय बोलावं ते कळत नव्हतं. काही सेकंद थांबून तेच परत बोलले. चौगुले: कसला विचार करता जोशी? तुम्ही इथे आलात आणि हे सगळे प्रश्न विचारलेत, ह्याचाच अर्थ तुम्ही स्वप्न पाहिलं आहे. आता फक्त कोणीतरी तुम्हाला हे सांगायला हवं आहे की अरे बाबा, आहेस तू तेवढा वेडा, करशील तू मेहनत, होतील तुझे स्वप्न पूर्ण. पण मी तुम्हाला हे सांगणार नाही, कारण जर हे मी सांगितलं तर प्रत्येक वेळेस तुम्ही व्हॅलिडेशनसाठी बाहेर काहीतरी कोणाला तरी शोधाल. बाहेर पाहू नका जोशी, आत बघा. आतून व्हॅलिडेशन तुम्हाला मिळतं आहे ते तुम्हाला ऐकू येत नाही आहे. ते नीट ऐका. बाहेर कोणी तुम्हाला सांगायला नाही, आत जो आहे तोच तुम्हाला सांगेल. खरं तर अजून बोलायचं होतं, पण खूप वेळ घेतला होता त्यांचा, म्हणून अजून थोडं जुजबी बोलून निरोप घेतला. बाहेर आल्यावर वाटलं चायला क्लॅरिटी मिळाली की अजून कन्फ्यूज झालो, तेच कळत नाही आहे. पण एक गोष्ट मात्र खरी होती हां, लोक कोणालाही वेड्यातच काढतात. त्यामुळे अप्रूव्हलसाठी कोणालाही विचारायचं नाही, फक्त माहिती विचारायची हे मी ठरवून घेतलं. त्यानंतर काही आठवडे नवीन काम समजावून घेण्यात, यूट्यूबचे अल्गोरिदम, ॲनालिटिक्स, शॉर्ट व्हिडिओसाठीचे स्क्रिप्टिंग आणि इतर बऱ्याच गोष्टी. त्याशिवाय मुलाखतीसाठी लोक शोधणं, मुलाखती घेणं हे पण चालू होतंच. 26 जानेवारीपासून सकाळचे बुलेटिन सुरू होणार होते. फेब्रुवारीमध्ये अवंतीचा मुलगा म्हणजे माझा भाचा अन्वयची मुंज होती. आईबाबा आणि ऋग्वेद आधीच तयारीसाठी जाणार होते. मला अगदी वेळेवर जावं लागणार होतं. मध्यंतरी भोसरीला एका कामासाठी गेलो असताना परत एकदा चौगुल्यांची भेट होते का हे पाहायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. ते बिझी होते, त्यामुळे भेट झाली नाही. आईबाबा आणि ऋग्वेद संक्रांतीला नागपूरला गेले. मुंज 28 फेब्रुवारीला होती. पण मदतीला 1 महिना तरी आधी जावं लागेल असं आईचं सारखं चालू होतं. ह्यावरून आमचे खूप वाद झाले.
कारण ऋग्वेदची शाळा तेवढी बुडणार होती. पण त्याला जरा बदल आणि पाळणा घरात राहायला तो तयार नव्हता. तिकडे अवंतीची सासू आजारी असल्याने आईला मदतीला जाणं आवश्यक होतं. तो अजून छोट्या गटातच असल्याने आणि त्याची शाळा तशी फ्लेक्झिबल असल्याने त्याला जायला परवानगी मिळाली. पुढच्या आठवड्यात परत काम नसताना मुद्दाम परत चौगुलेंच्या ऑफिसमध्ये गेलो. ते तेव्हाही बिझी होते. त्यांनी निरोप दिला, 26 जानेवारीला सकाळी 7 वाजता घरी या. मी ठरलेल्या वेळेत त्यांच्या घरी पोचलो. नमस्कार वगैरे झाल्यानंतर त्यांनी विचारलं, तुम्हाला आम्ही सुट्टीच्या दिवशी इतक्या सकाळी का बोलवलं हे माहिती आहे का? मी, कल्पना आहे पण चौगुले, हो, तुम्ही किती सिरियस आहात हे बघायला. जोशी, तुम्ही स्वप्न पाहिलं आहे. तुम्ही फक्त माझ्याकडून किंवा बाहेर इतरांकडून हे चाचपून पाहत आहात की हे स्वप्न वास्तविक आहे का? तुम्हाला मी एकच सांगतो, जे काय आहे तुम्ही सिरियस आहात हे जाणवतंय. करा सुरुवात. व्हॅलिडेशनची वाट नका पाहू. मी, सर पण चौगुले, काय झालं? खरं तर काय बोलावं हे काहीच ठरवून मी आलेलो नव्हतो, त्यामुळे नेमकं काय बोलावं हे सुचत नव्हतं. चौगुले, नाही जमणार आपल्याला असं वाटतंय का? मी, कदाचित. चौगुले, तुम्ही जी स्वप्न बघता आहात ती पूर्ण झाली किंवा नाही झाली किंवा तुम्ही फेल झालात तर लोक काय म्हणतील ह्याची भीती वाटते का? मी, नाही, पण मी फेल झालो तर माझ्या सेल्फ एस्टीमला धक्का लागेल आणि नंतर मी काय करेल ह्याची भीती वाटते. चौगुले, आत्ता बोललात. जोशी, 2 प्रकारची स्वप्न असतात, ॲम्बिशन्स असतात. एक म्हणजे मला अमुक अमुक करायचं आहे आणि दुसरं म्हणजे फक्त मलाच अमुक अमुक करायचं आहे. दुसऱ्यामध्ये इगो आला. त्यामुळे जर त्यात तुम्ही फेल झाले तर तुमचा इगो हर्ट होईल आणि तुमच्या सेल्फ एस्टीमला धक्का बसेल. म्हणजे पहा, जर तुम्ही म्हटलं की मला मोठं उद्योगपती बनायचं आहे, म्हणजे मला एम्प्लॉयमेंट निर्माण करता येईल किंवा देशाच्या प्रगतीत हातभार लावता येईल. आता जर ह्यात तुम्ही अपयशी झालात तरी तुम्ही परत परत प्रयत्न करत राहणार, कारण तुम्ही स्वप्न मोठ्या कारणासाठी बघितलं आहे. त्यात तुमचा इगो नाही आहे. तेच तुम्ही जर असं म्हटलं की मला जगातला, देशातला किंवा गावातला सगळ्यात श्रीमंत किंवा हुशार व्यक्ती व्हायचं आहे, तर तो वरचा म्हणेल, तू कोण मोठा फुशारक्या मारतो, अनेक लोक आहेत रांगेत. म्हणून स्वप्न हे काहीतरी करायचे बघा, काहीतरी बनायचे नाही. काही करताना फेल झालात तर परत प्रयत्न करता येतात. मी नुसतेच मान हलवली. चौगुले, जर काही करायची स्वप्न बघितली तर एकतर तुम्ही तुमच्या आयुष्यात ते पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल किंवा तुम्ही अयशस्वी व्हाल, पण त्या क्षेत्रात काहीतरी मोलाचं योगदान देऊन जाल. म्हणजे उदाहरण सांगतो हां, दादासाहेब फाळके यांनी चित्रपट बनवायचं स्वप्न बघितलं आणि त्यांच्या आयुष्यात ते यशस्वी झाले. पण विक्रम साराभाईंनी भारताला अंतराळात नेण्याचं स्वप्न बघितलं. त्यांच्या आयुष्यात ते झालं नाही, पण त्यांनी पाहिलेल्या स्वप्नामुळे आणि त्यासाठी केलेल्या कामामुळे पुढे भारताने त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. मी, म्हणजे सेल्फलेस स्वप्न बघायचे असं तुमचं म्हणणं आहे? चौगुले, भारतातल्या छोट्या छोट्या मशीन्स पण बाहेरून आणाव्या लागत होत्या, त्या मला इथे बनवायच्या आहेत. आता हे सेल्फिश स्वप्न आहे की सेल्फलेस हे तुम्ही ठरवा. व्यवसायाला लोक खूप नेगेटिव्हली बघतात, पण व्यवसाय आणि व्यावसायिक समाजात खूप मोठा पॉझिटिव्ह बदल घडवून आणू शकतात. आणि प्रत्येकाचे स्वप्न अगदी दादासाहेब फाळके किंवा विक्रम साराभाईसारखे नसावे. अगदी छोटी स्वप्न पण असू शकतात. मुद्दा हा आहे की कोणीही दादासाहेब फाळके किंवा विक्रमभाईसारखे स्वप्न बघू शकतं. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला, पण अनेक वेड्या लोकांनी माणसाला उडवण्याची स्वप्न बघितली होती. अनेकांनी प्रयत्न केले होते. यश राईट बंधूंना मिळालं. काहींनी केलेल्या चुकांचा अभ्यास करून त्या न करता दुसऱ्या पद्धतीने प्रयत्न पण राईट बंधूंनी केला असेल, त्यांना यश मिळालं नाही.
पण प्रयत्न केले आणि चुका केल्या, हा पण त्या लोकांचा विमानाच्या शोधात हातभार होताच ना. आता नाव राईट बंधूंचे झाले हा नशिबाचा भाग, पण म्हणून ते काय आपलं आणि नाव त्यांचं. विमानाचा शोध लावला असं आजकाल व्हॉट्सॲपवर येत आहे ना. मी तळपदे. चौगुले. हां, तळपदेंनी अभ्यास केला असेलच, पण टेक्नॉलॉजी शोधून त्याचा यशस्वी प्रयोग करायचं नशीब राईट बंधूंकडे होतं. आता तुमच्या नशिबात तळपदे बनणं लिहिलं आहे का राईट बंधू, हे पुढे जाऊनच कळेल. जरा वेळ शांत बसून मी म्हटलं, थँक्यू सर, बरंच हलकं वाटतंय आज. चौगुले. गुड. काय करणार आहात मग? काय स्वप्न आहे? मी. सर, मी पुस्तक लिहिणार आहे आणि एका खूप महत्त्वाच्या विषयावर. चौगुले. यशस्वी भव. मी. थँक्स सर, खूप वेळ दिलात तुम्ही मला. चौगुले. माझ्यासारख्या वेड्या लोकांना भेटायला मला आवडतं. आता विचार करू नका, कामाला लागा. मी. नक्की सर. नाही म्हटलं तरी आता बरीच क्लॅरिटी आली होती. स्वप्न बघून आपण काही चूक करत नाही हे आता मनापासून वाटायला लागलं होतं. मी अशी काही पुस्तकं वाचलीत की त्यापेक्षा नक्कीच आपण चांगलं लिहू शकतो हे मला जाणवत होतं. ऋग्वेद गेल्यापासून रात्री झोपच येत नव्हती. त्यामुळे रात्री टायपिंग, शिक्षण, पुस्तकाची रचना कशी असणार, मुद्दे, वेग, फॉर्मॅट अशा जुजबी पण महत्त्वाच्या विषयांवर अभ्यास चालू केला होता. अचानक एकदा रात्री दाराची बेल वाजली. घड्याळात पाहिलं तर 12:30 झाले होते. मी दार उघडलं तर एक मुलगी उभी होती. आणखीन एक मुलगी जरा लांब तिच्या मागे उभी होती. त्यांनी आधी सॉरी म्हणून सांगितलं की त्या बाजूच्या फ्लॅटमध्ये राहतात आणि त्यांच्या सिलेंडरमधून खूप वास येतोय, पण त्यांना रेग्युलेटर बंद करता येत नाही आहे आणि त्यासाठी त्यांना माझी मदत हवी होती. मी त्यांच्या फ्लॅटमध्ये गेलो. रेग्युलेटर बंद होत नव्हतं. मग जोर लावून ठोकलं तेव्हा ते फिरलं आणि मग ते बंद केलं आणि खिडक्या उघड्या ठेवायला सांगितल्या. त्या 3 जणी होत्या. 2 साधारण 20ल्या आणि एक थोडी मोठी. त्यांनी 3दा सॉरी आणि थँक्यू म्हटलं असेल. मी ओके म्हणून परत आलो. आता लिहिण्याचा मूड गेला होता म्हणून एक सिगरेट पेटवली आणि मोबाईल काढला. व्हॉट्सॲपचे स्टेटस बघताना सईचा स्टेटस दिसला. माझ्या बागेतले गुलाब. सई भारतात कधी आली असेल? युजली लोक क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये भारतात येतात. ही आता कशी आली? आता अन्वयच्या मुंजीत भेट होईल अशा घोड आशेत पुढची रात्र गेली. मी 25 तारखेला नागपूरला पोचलो. ऋग्वेदला पाहिल्याबरोबर मला रडूच आलं. 1 महिना झाला त्याला भेटलो नव्हतो. व्हिडिओ कॉलवर पण तो जास्त वेळ बोलत नव्हता. दिवस कामात निघून जायचा, पण रात्र खायला उठायची. त्याच्या जन्मापासून इतके दिवस कधीच आम्ही लांब राहिलो नव्हतो. त्यानंतर 4 दिवस तो फक्त बाबा बाबा करत मला चिटकून होता. सगळे म्हणाले, तू नसलास ना तरच तो आमच्याकडे येतो, आमच्याशी बोलतो. पुढचे 4 दिवस धम्माल होती. गप्पा, गोष्टी, गाणी, नाच, जोक्स. 28ला अन्वयची मुंज होती आणि त्या सकाळी तयार होताना मला एकदम आठवलं की आज सई भेटू शकते. मन में लड्डू फुटे अशी अवस्था झाली होती माझी. माझ्या ओठांवर स्मितहास्य पाहून माझ्या चुलत बहिणीच्या लक्षात आलं. तिने लगेच विचारलं, काय रे? काही नाही म्हणून मी मान डोलावली. सांग सांग करून तिने चिडवलं. माझ्यात आणि तिच्यात 2 वर्षांचंच अंतर असल्यामुळे आम्ही छान मित्र होतो. मी परत काहीच नाही ग असं म्हटलं तिला आणि टाळण्याचा प्रयत्न केला, पण तिनेच जरा मिश्किलपणे विचारलं, काय रे, आज सई येणार असेल ना? भारतात आहे असं कळलं ती, म्हणून खुश आहे का स्वारी? पोट्टे, तुला कसं कळलं ती इकडे आहे? मी विचारलं. आपल्याला सगळं माहिती राहते ना भाऊ, कॉलर उडवायची ॲक्शन करत आमच्या नागपुरी भाषेत ती बोलली. हो, BBCच तू. आम्ही दोघेही हसत बाहेर पडलो. मुंजीत माझी नजर सतत एकाच व्यक्तीचा शोध घेत होती. अनेक लोक भेटत होते, पण मी प्रत्येकाशी यांत्रिकरित्या भेटत होतो. तशी खूप गर्दी नव्हती.
पण गर्दीची अजिबात सवय नसल्यामुळे ऋग्वेद मला सोडतच नव्हता. कोणी जवळ आलं आणि लाड करायचा प्रयत्न केला की तो रडायचा. त्यात मी नर्वस होतो, त्यामुळे माझी चिडचिड होत होती. त्यात आपल्याकडच्या लोकांना कमेंट्स द्यायचा त्यांना अधिकार आहे असे वागतात. अशा सगळ्या गर्दीत मी नेहमीच स्वतःला परका मानायचो. तिथे सगळे उच्च शिक्षित असायचे, अनेकांची मुलं विदेशात असायची आणि मी 10वी नापास झालेला, प्रिंटिंग मीडियामध्ये पत्रकार अशी फालतू नोकरी करणारा, अत्यल्प पगार आणि आता तर ज्याची बायको पण ज्याला सोडून गेली आहे असा. काही लोकांचे तुसडे चेहरे, काहींचे उगाच सहानुभूतीने पाहणारे डोळे, त्यात ऋग्वेदची रडरड. माझ्या सख्ख्या बहिणीच्या मुलाची मुंज होती, पण तरी मी अवंतीला आणि सौरभला अजिबात काही मदत केली नव्हती. आई बाबा, माझे सगळे चुलत भाऊ बहीण, सौरभचे बाबा आणि सौरभची बहीण सगळं काम करत होते. मुंज लागली, सगळे विधी आटोपले. मी सगळं अगदी यांत्रिक पद्धतीने करत होतो. घटस्फोटानंतर इतकं एकटं मला आज पहिल्यांदाच वाटलं होतं. याआधी झालेल्या माझ्या चुलत बहिणीच्या मुलाच्या मुंजीत मी मामा आणि नेहा मामी म्हणून आम्ही खूप काम केलं होतं. नेहाचं सगळ्यांनी खूप कौतुकही केलं होतं. ते सगळं आठवलं आणि नेहाच्या आठवणी आणि तिच्याविषयीचा राग परत उसळून आला. मला सुट्टा मारायचा होता, पण ऋग्वेद कोणाकडेच जायला तयार नव्हता आणि माझी अजून चिडचिड होत होती. तेवढ्यात मला सईची आई दिसली आणि माझा सगळा मूड एकदम बदलला. माझ्या मनात एकदम धाकधूक व्हायला लागली. या अगोदर इतका नर्वस मी कधी झालो होतो मला आठवत नव्हतं. मी तिच्या आईच्या आसपास शोधत होतो, पण अजून ती काही दिसली नव्हती. ऋग्वेद मला काही सांगत होता, पण माझं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. शेवटी तो बाबा म्हणून ओरडलाच. त्याला पाणी हवं होतं. पाण्यासाठी मला त्या बाजूने जाणं आवश्यक होतं आणि जाताना तिच्या आईचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्या माझ्याकडे बघून हसल्या. मी साहजिकच त्यांच्याशी बोलायला तिकडे गेलो. काय रे, कसा आहेस, त्यांनी मला विचारलं आणि ऋग्वेदकडे बघून त्या म्हणाल्या, काय रे, बाबाच्या कडेवरच का आज? मी म्हटलं, हो, आज कडेवरच. तुम्ही कशा आहात? मस्त. आणि ऋग्वेदकडे बघून म्हणाल्या, आमच्याकडे छान ताई आहे, येतोस का खेळायला तिच्याशी? असं म्हणताच त्यांच्या मागून एक छान गोंडस 6-7 वर्षांची मुलगी समोर आली. छान दाट कुरळे केस, गोरी पान, तपकिरी डोळे, अगदी बाहुलीसारखी. कुरळे केस सोडले तर बाकी अगदी सेम सई. मी तिला शेक हँड केला आणि ऋग्वेदला म्हटलं, अरे किती गोड ताई आहे. ती पण अगदी मोठ्या ताईसारखी ऋग्वेदला कडेवर येतोस का असे हात करून म्हणाली. येतोस माझ्याकडे, भूर जाऊ आपण. मी आणि सईची आई दोघेही हसलो. तू नेणार आहेस त्याला भूर असं मी विचारल्यावर ती म्हणाली, नाही, पण लहान मुलांना आवडतं ना, असं म्हटलं की ते येतात जवळ. आम्हाला परत हसू आलं. थोडी हिम्मत करून मी सईच्या आईला विचारलं, काकू, सई कुठे दिसत नाही? आता पुढे काय झालं, सई तिथे होती की नव्हती, हे सगळं तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. तेव्हा खाली दिलेल्या लिंकवर हे पुस्तक लगेच विकत घ्या. भेटूया पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.